महोदया कंपनीच्या पूजा व्हरायटीबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत. ही असते पूजा चवळी गावरान आणि त्याच्यामध्ये मिक्स असलेलं हे बियाणं. त्याचं डांग चवळी नाही आणि गावरानही नाही आणि त्याचं उत्पन्न त्याच्या निम्मसुद्धा निघू शकत नाही. गावरान चवळी ही सहजरित्या उलगडत असते, उन्हात ठेवलं की आपोआप उचकटून पडते. तसं ह्याला चोळलं तरी हे दाणा निघू शकत नाही, इतका हा कठीण जातोय काढायला, किचकट झालंय आणि त्याचं उत्पन्नही निघत नाहीये. गावरान चवळीपेक्षा हा मोठा आहे. अशीच जर फसवणूक कोणत्या शेतकऱ्याची झाली असेल तर मला नक्कीच संपर्क करा. आपण न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एवढं पण आता ही काय काय करणार, लांबच राहते नाही. लय मिसळीची बी आहे ही. नितीन एजन्सीज केडगाव या ठिकाणाहून आणलेलं हे बियाणं आहे. गावरान कसल्याच भावात नाही ते. मग आता ह्याच्यात आहे ना, ही गावरानी, ही गावरानी बरोबर. आता ही बघा, हे बघा, नाही तर गावरानला एका औषधात येऊन जातं ती. आता ही गावरान आणि ही निघालेलं हो का. आता हा बघा फरक, एखाद्या तोड्याला होईल ना, हे काही शेवटपर्यंत असं किती फरक आहे बघा. आता ती गावरानचा दाना बघा कसा आहे आणि ही कसलं निघाले बघा. या सगळ्या गोष्टी कंपनीचे प्रतिनिधी ज्यांनी निदर्शनास आणून दिले तरी काही न बोलता चर्चा टाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि वातावरण बदलाचे सबब देण्याचा प्रयत्न करत आहे. आता या सदर प्रकरणामध्ये कृषी विभाग डिस्ट्रीब्युटरवर आणि कंपनीवर काय कारवाई करणार आहे हे आता पाहणं गरजेचं आहे.